जय महाराष्ट्र। आज मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते आज महिला भगिनींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये आज बहुतांशी महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाल्याने महिला भगिनींच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे। ज्या महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झालेले आहेत त्या महिला फोनद्वारे व मेसेजद्वारे स्क्रीनशॉट टाकून आनंद व्यक्त करत आहेत। तसेच मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानत आहेत की खरोखर हे मुख्यमंत्री महिला सबलीकरणाच्या दृष्टीने पावलं उचलत आहेत। जसे की महिलांना एसटीत 50% सवलत, त्याचबरोबर बचत गटांना प्रोत्साहनपर अनुदान, त्याचबरोबर महिलांना जे सबलीकरण करण्यासाठी ज्या ज्या योजना अवलंबून आणायच्या होत्या त्या सर्व योजना मुख्यमंत्री साहेबांनी आज प्रत्यक्षात उतरवल्या आहेत। ज्या धाडसाने शिंदे साहेबांनी योजना राबवली, ज्या टीकाकारांनी टीका टिप्पणी केली की हप्ता जमा होणार का, निवडणुकीपुरते सर्व आहे, ते खरं तर रक्षाबंधनाचा या योजनेसाठी बऱ्याच जणांनी मुहूर्त शोधलेला होता की रक्षाबंधन नंतर हे पैसे जमा होतील म्हणून, पण ते न होता अगोदरच 14 ऑगस्टला 10 वाजता हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याने महिला भगिनींच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं। त्याचबरोबर या योजनेत ज्या महिला पाठीमागे राहिलेल्या आहेत त्यांनी अजूनही 31 तारखेपर्यंत फॉर्म भरायची मुदत आहे। ज्या लाभार्थी महिला भगिनी असतील त्यांनी आपले फॉर्म भरून घ्यावेत। त्याचबरोबर या योजनेमध्ये ज्या महिलांचे अकाउंट आधारला लिंक आहे त्या ठिकाणी पैसे जमा होत आहेत। त्यामुळे आपण जर दुसरं अकाउंट दिलं असेल पण आधारला बँक जी लिंक असेल त्यावरती पैसे जमा होत आहेत। त्यामुळे घाबरून न जाता आपण जिथे कुठं अकाउंट लिंक असेल त्या ठिकाणी दुसऱ्या अकाउंटला पाहून पैसे जमा झाले किंवा नाही याची चौकशी करावं। हा पहिला टप्पा आहे की या योजनेचे पहिले पैसे जमा झाले। त्याचबरोबर आता उद्यापासून 17, 18, 19 तारखेला अनेक महिलांचे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे आज खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री साहेबांनी आज आपण महाराष्ट्राचे लाडके बंधू किंवा भाऊ आहे हे सिद्ध करून दाखवले आहे। त्यामुळे सर्व बहिणींच्यात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ, उपमुख्यमंत्री हे लाडके झालेले आहेत। या योजनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आज महिलांना 3,000 रुपये खात्यामध्ये जमा झालेत, त्यामुळं खरोखरच ज्या पद्धतीने शिंदे साहेबांनी एसटीत 50% सवलत देऊन एसटी फायद्यात आणली त्या पद्धतीनं या 3,000 रुपयाच्या किंवा 1,500 रुपयाच्या रूपानं परत एकदा महाराष्ट्राला सोनेरी दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत हे नक्की सांगतो। आणि ह्या योजनेमध्ये ज्या अंगणवाडी सेविका, आधार केंद्र चालक, त्याचबरोबर केंद्र चालक, त्याचबरोबर ग्रामपंचायतचे ऑपरेटर कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, त्याचबरोबर प्रशासनातील तहसीलदार, प्रांत साहेब, BDO साहेब, त्याचबरोबर नगरपालिकेचे CO साहेब, त्यांचे कर्मचारी व महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी, स्वयंसेवक ज्यांनी या योजनेसाठी कष्ट घेतले त्यांच्या कष्टाची आज चीज झाले। एवढे बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।